सर इर्षद दांडेकर सर यांचंही आम्ही मनापासून इथे आभार व्यक्त करत आहोत. त्याचबरोबर आमचे नागवास सर दिवसभरामध्ये खूप छान अंपायरिंग आपल्याला पाहायला मिळाली. त्या दोन्ही पंचांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. त्याचबरोबर आमचे लाईव्हचे ओमसा MTCचे अक्षय शेठ म्हात्रे आणि आमचे कॅमेरामन त्यांचंही मनापासून आभार. मंडप डेकोरेटर त्यांचंही मनापासून आभार.
सहभागी झाले आणि एका चांगल्या दर्जेदार स्पर्धेचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळालं आणि अगदी उजेडात स्पर्धा चांगल्या रीतीनं पार पडली. सर्व सहभागी संघांचं या ठिकाणी JCC क्रिकेट स्पोर्ट्स शिरवडे आणि कराड क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं खूप खूप आभार, अभिनंदन. सर्व विजयी संघाचं अभिनंदन. या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या दोन पंचांनी अतिशय दर्जेदार काम आपल्याला पाहायला मिळालं, सन्माननीय राजू नकवा आणि सर, त्यांचे देखील खूप खूप आभार. आणि आमच्या शब्दाला मान देऊन अगदी कमी वेळात कराड क्रिकेट असोसिएशनमधील एक नामवंत समालोचक, पेनचे सुपुत्र आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामधील सर्वाधिक लोकप्रिय लोकप्रिय समालोचक म्हणून ज्यांना ओळखलं जातं, सन्माननीय रुपेश पाटील सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात आपण. त्यांचा या ठिकाणी सन्मान. JCC क्रिकेट क्लब शिरवडे आपल्या घरचे समालोचक आहेत त्यामुळे गरज नाही. आणि या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह आपण पाहिलं. आमचे परममित्र खोनीगावचे सुपुत्र ओमसाई MTC जी सर्वाधिक चर्चेतली वाहिनी आहे आत्ताच्या घडीला पश्चिम महाराष्ट्रामधील आणि बऱ्याच मोठ्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या जातात. अक्षय म्हात्रे 8182 यांचं देखील आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो. त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. अक्षय या राहू द्या. त्यांचं देखील खूप खूप आभार. गुणलेखक म्हणून आमचा बंधू रोशन यांनी जबरदस्त काम पाहिलं, त्यांचं देखील खूप खूप आभार. आणि सर्व सहभागी खेळाडूंचं संघांचं देखील JCC क्रिकेट स्पोर्ट्स शिरवडे संघाच्या वतीने खूप खूप आभार. धन्यवाद. या ठिकाणी सन्माननीय रवलेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साळशिरंबे संघाचे पाठीराखे, मार्गदर्शक, समर्थक आणि जिथं कमी तिथं आम्ही या उक्तीवरती चालणारे सन्माननीय रवलेकर साहेब यांचा या ठिकाणी JCC क्रिकेट स्पोर्ट्स शिरवडे या संघाच्या वतीनं सन्मान करण्यात येतो. मी विनंती करत वैभव आपल्या शुभ हस्ते रवलेकर साहेबांचा सन्मान करायचा. मायेची उपदर्शाल प्रेमाचं आपुलकीचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील या ठिकाणी आपण सन्मान करण्यात येतोय. धन्यवाद रवलेकर साहेब. त्यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा साळशिरंबे टीम जबरदस्त फॉर्ममध्ये जबरदस्त सुरुवात केलेली या संपूर्ण हंगामाची आणि निश्चितच येणाऱ्या कालावधीमध्ये देखील चांगली कामगिरी होईल यात कोणतीही शंका नाही. त्याचप्रमाणे एकदा टाळ्या वाजवूयात मित्रांनो रवलेकर साहेबांसाठी. त्याचप्रमाणे शिरोडे गावचे सुपुत्र सन्माननीय नारायण बोराडे साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येतो. मी विनंती करेन सिद्धार्थ जगदाळे आपल्या शुभ हस्ते सन्माननीय नारायण बोराडे साहेब हे या ठिकाणी उपस्थित, त्यांचा देखील या ठिकाणी आपण सन्मान करूयात. सिद्धार्थ जगदाळे याच्या शुभ हस्ते सन्माननीय प्रवीण बोराटे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. सिद्धार्थ जगदाळेच्या शुभ हस्ते मायेची उपदर्शाल प्रेमाचं आपुलकीचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय. त्याचप्रमाणे हेमंत कांबळे साहेब आणि सागर कांबळे साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान करतोय. अतिशय दर्जेदार खेळाडू, लिजंड खेळाडू हेमंत दादांची आम्ही बॉलिंग पाहिली, जबरदस्त कामगिरी, एक लिजंड खेळाडू शिरवड्याचे, त्यांचा देखील सन्मान वैभव जगदाळे यांच्या शुभ हस्ते. अक्षय वैभव चला अगदी. त्याचप्रमाणे सागर कांबळे साहेब आणि इम्रान पठाण साहेब यांचा देखील या ठिकाणी आपण सन्मान करतोय. या संपूर्ण एकदा टाळ्या वाजवूयात मित्रांनो आयोजकांसाठी, ज्यांनी अतिशय चांगलं काम आपण पाहिलं, चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी या संपूर्ण ग्रामस्थांनी केलेलं आहे आणि चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. सन्माननीय साहेबराव कांबळे साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. मी विनंती करेन अक्षय पाटील याच्या शुभ हस्ते साहेबराव कांबळे साहेब यांचा देखील आपण सन्मान करूयात. त्याचप्रमाणे इब्राहिम पठाण साहेब यांचा देखील आपण सन्मान करतोय. वेळेत वेळ काढून आवर्जून या स्पर्धेकरता उपस्थित राहिलेत, त्यांचा देखील खूप खूप आभार. सागर कांबळे साहेब आपला देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येतो. या सिद्ध वैभव द्या पटापट तुम्हीच. बरं द्याला चला.
सागर कांबळे यांच्या शुभ हस्ते सन्माननीय इब्राहिम पठाण साहेब यांचा देखील आपण सन्मान करतोय. सागर कांबळे साहेब आपला देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. झाला ना, चला थँक्यू सो मच. चला आपण जास्त वेळ न घेता बक्षीस वितरणाला सुरुवात करतो. या साळशिरमे विशाल आणि टीम या जरा समोर या. चला बुरबुशी आपण देखील या, राजू आपण देखील या, जे प्रेक्षक आहेत आकाळवाडे राहुल आपण देखील या. पाहुणे आपल्यासाठी उपस्थित आहेत. एक जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. राजू या की जरा पुढं, जरा या जवळ म्हणजे बरं पडेल. पहिल्यांदा एक नवीन संकल्पना दीपकच्या माध्यमातून अंमलात आणली गेली. एक लकी ड्रॉ म्हटलं, चला 4 टीम आहेत वरच्या, त्यांच्यासाठी एक लकी ड्रॉ. 2 कॅप्स आहेत, अर्थात त्या कुणी घ्यायचे ते टीमने ठरवायचं आहे, टीमसाठी आहेत. 4 टीमच्या आपण जे टॉपच्या 4 टीम क्वालिफाय झाल्या होत्या त्यांच्यासाठी लकी ड्रॉ करतोय. त्यामध्ये जिंती, कुसूर, बुरबुशी आणि साळशिरंबे या टीम असतील. छोट्या मुलाच्या माध्यमातून नंबर त्या चिठ्ठी काढू आणि या 2 आकर्षक सह्याद्री स्पोर्ट्सच्या ब्रँडेड कॅप्स आहेत त्या 2 टीम्सला यामध्ये दिले जाणार. संकल्पना आवडली असेल तर एकदा टाळ्या वाजूया. जेसीची शिरवडे काहीतरी वेगळं, भले बक्षीस छोटं का असेना परंतु त्याला देखील खूप महत्त्व आहे. या समोर आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सगळ्यांच्या समोर हा लकी ड्रॉ निवडण्यात येतोय. 4 टीम्समधून 2 टीम्स यासाठी निवडल्या जातील आणि त्यासाठी 2 ब्रँडेड कॅप्स आहेत सह्याद्री स्पोर्ट्सच्या वतीने देण्यात आलेल्या. चला वैभव देवळे यांच्या शुभ हस्ते या चिठ्ठ्या टाकतायत. 2 चिठ्ठ्या. शुभम कॅप कोण करणार ठरलं का? बाबू पहलवान फिक्स. चला बुरबुशीत कोण घेणार? एक दे बाळा, एक दे, एकच दे. हा तू थांब ते दे. ए थांब, तू दे बाळा, इकडे दे की. चला पहिला संघ आहे समर्थ 11 बुरबुशी. चला कोण घेणार कॅप? आम्ही ही सन्मानाने कॅप आमच्या वतीनं संजय देवळे आमच्या टीमच्या खजिनदार यांना देतोय. यायचं आबांच्यावरती या. टाळ्या वाजूया मित्रांनो या संकल्पनेसाठी. या अजून 3 चिठ्ठ्या आहेत. द्या की रवलेकर साहेबांचे शुभ असते. या रवलेकर साहेब या. हा ठीक आहे. चॉईस कॅप. चला थँक्यू सो मच दीपक, अतिशय चांगली संकल्पना, धन्यवाद. अजून 3 चिठ्ठ्या आहेत. चला आता उरल्या 3 टीम मध्ये एक घे बाळा. हा दे. लकी ड्रॉ दुसरी चिठ्ठी आहे कुसूर 11. चला या. वैभव द्या तुमच्या शुभ हस्ते. चला जाऊयात वैयक्तिक पारितोषिकाकडे. चला जाऊयात पहिल्या वैयक्तिक पारितोषिकाकडे, जिकडे आपण पाहतोय उत्कृष्ट झेल. या संपूर्ण स्पर्धेमध्ये अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. बऱ्याच क्षेत्ररक्षकांनी अप्रतिम झेल टिपले, काही क्षेत्ररक्षकांनी 2-2 झेल टिपले, परंतु तो संघ अंतिम 3 मध्ये पोहोचला नाही. आपली बक्षीस देण्याची पद्धत अशी आहे की अंतिम 3 मधले जे संघ आहेत त्यांच्यासाठी आपण हे पारितोषिक नेहमी इथून पुढे देणार आहोत. आणि उत्कृष्ट झेल जातोय समर्थ 11 संघाचा निलेश पाटील यांना. सर्कलवरून मागे जाऊन घेतलेला अप्रतिम आणि दर्जेदार झेल, ज्याच्यामुळं या संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट झेल अतिशय ब्रँडेड गॉगल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मी विनंती करेन शेरकांत संधे साहेब यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट झेलसाठी निलेश पाटील यांना एक ब्रँडेड आकर्षक गॉगल या ठिकाणी देण्यात येतोय.
झेल आज अप्रतिम झाले. संकेतचा पण न विसरणारा झेल, परंतु टीम अंतिम 3 मध्ये पोहोचली नाही. झेल संकेतचे दोन्ही अप्रतिम होते, परंतु टीम आज पोहोचली नाही अंतिम 3 मध्ये. त्यामुळे निश्चितच चला टाळ्या वाजूया प्रत्येक वैयक्तिक पारितोषिकासाठी. जाऊयात उत्कृष्ट गोलंदाज. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आज फलंदाजांचा दबदबा तेवढाच गोलंदाजांचा दबदबा देखील राहिला, परंतु या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या गोलंदाजांना 5 विकेट आपल्या नावे केले आणि या संपूर्ण स्पर्धेमधील बेस्ट बॉलर अतिशय ब्रँडेड शूज आपल्याला पाहायला मिळतो शशिराज तोडकर. शशिराज स्पोर्ट्स उंडाळे मारुगडवाडी सर्व यांच्या वतीनं देण्यात येणारा अतिशय ब्रँडेड शूज आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या संपूर्ण स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट तसेच त्याप्रमाणे एक चषक देखील आहे. श्रीमती कैलासवासी किसाबाई शिवराम कांबळे यांच्या स्मरणार्थ आकर्षक ट्रॉफी आणि शशिराज स्पोर्ट्स उंडाळे यांच्या वतीनं ब्रँडेड शूज या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट यांनी केसेस 5 विकेट ज्या गोलंदाजांनी आपल्या नावावरती केलेले आहेत. संघ आहे पुन्हा एकदा समर्थ इलेव्हन बुरबुशी संघाचा हुकमी एका प्रकाश देवळे ठरतो या संपूर्ण स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. वेल डन, जबरदस्त कामगिरी. शुभम पाटील यांच्या शुभ हस्ते मी विनंती करेन, शुभम पाटील यांच्या शुभ हस्ते आकर्षक ट्रॉफी आणि ब्रँडेड शूज या ठिकाणी प्रकाश देवळे यांना देण्यात येतोय. असिक्स ब्रँडेड शूज या ठिकाणी देण्यात येतोय प्रकाश देवळे यांना. जबरदस्त कामगिरी राहिलेली आहे. बेस्ट बॅटरसाठी आज एवढी जबरदस्त तुल्यबळ लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आणि 3 ते 4 फलंदाज अगदी काटेकी टक्कर यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक ब्रँडेड बॅट या ठिकाणी आहे, आकर्षक ट्रॉफी आहे. सन्माननीय आमच्या संघाचे आधारस्तंभ मार्गदर्शक वैभव देवळे यांच्या वतीनं आकर्षक साई स्पोर्ट्सची ब्रँडेड बॅट आणि कैलासवासी किसाबाई शिवराम कांबळे यांच्या वतीनं यांच्या स्मरणार्थ एक आकर्षक ट्रॉफी देखील आपल्याला पाहायला मिळते. आता इकडे काटेक टक्कर जसं म्हटलं त्याला कारण आहे 2 फलंदाज. राजू कंगची अप्रतिम फलंदाजी, स्वप्नील देवळेची जबरदस्त फलंदाजी, निलेश पाटील यांनी केलेली तोडफोड फलंदाजी, परंतु शेवटच्या मुवमेंटला 2 फलंदाज इकडे जाऊन पोहोचलेले आहेत तब्बल 68 या धावसंख्येवरती. आता 68 धावा म्हटलं तर 2 फलंदाज दोन्ही फलंदाजांच्या धावा आहेत समान, परंतु अशा परिस्थितीमध्ये कोणत्या गोलंदाजांना चेंडू कमी खेळलेत त्यानुसार हा अवॉर्ड जातोय कुसूर 11 संघाचा मिस्टर केटीपीएल राजू कंक. जबरदस्त फलंदाजी निलेश पाटील, जबरदस्त फलंदाजी, परंतु चेंडूचा विचार करता स्ट्राईक रेटचा विचार करता आज राजू कंक यांना हे आकर्षक पारितोषिक जाते. साई स्पोर्ट्स ब्रँडेड बॅट आणि वैभव देवळेंचे शुभ हस्ते मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते साई स्पोर्ट्स ब्रँडेड बॅट आणि एक आकर्षक ट्रॉफी आहे ती राजू कंक यांना देण्यात यावी. निलेश पाटील यांना आम्ही नाराज करणार नाही आहोत, कारण ज्या प्रकारची फलंदाजी आज केलेली आहे ना निलेश पाटील यांनी लाजवाब. 2 चेंडू 12ची मॅच जिंकणं आणि तोही मेगा फायनल, तसेच सेमीफायनल मध्ये देखील धडाकेबाज कामगिरी आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये सिक्सर किंग म्हणून ज्यांना आज आपण गौरवण्यात येतो तब्बल 10 षटकार ज्यांच्या बॅट मधून खेचले गेले. साळ शिरंबे संघाचा हुकमी एका निलेश पाटील ठरतात या संपूर्ण स्पर्धेचा सिक्सर किंग अर्थात 1001 रुपयांचे पारितोषिक या ठिकाणी देण्यात येते जेसीसी स्पोर्ट्स शिरोडे संघाच्या वतीनं. सन्माननीय हेमंत कांबळे साहेब यांच्या शुभ हस्ते 1000 रुपयांचे रोख कॅश निलेश पाटील यांना देण्यात येते. एकदा टाळ्या वाजवूयात निलेश पाटील यांच्या अप्रतिम फलंदाजीसाठी. अगदी गावावरून प्रत्येक संडेला सामना मॅच खेळण्यासाठी येतात आणि जबरदस्त फलंदाजी करतात आपल्या संघासाठी, तेवढीच चांगली गोलंदाजी देखील आपल्या संघासाठी करतात. चला मॅन ऑफ द सिरीज एक अवॉर्ड बाकी आपण तो मागे ठेवूया. जाऊया सांघिक पारितोषिकाकडे, जिकडे सर्व ग्रामस्थ मंडळ शिरोडे यांच्या वतीने आकर्षक ब्रँडेड ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. रुपये 10,000 रुपयांचं आकर्षक पारितोषिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. सांघिक पारितोषिकाकडे आपण जातोय. तृतीय पारितोषिक होतं रुपये 10,000 आणि आकर्षक ट्रॉफी आपण पाहतोय जे पुरस्कृत केले गेलेले आहे सर्व ग्रामस्थ मंडळ शिरोडे यांच्या वतीनं. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांना प्रबळ दावेदार मानलं गेलं होतं परंतु सेमीफायनलला पराभूत झाले. तृतीय क्रमांकाच्या लढतीमध्ये दर्जेदार खेळ केला, परंतु या संपूर्ण हंगामाची अतिशय चांगली सुरुवात म्हणता येईल ज्या संघानं केलेली आहे. मागच्या हंगामामधील सर्वाधिक
पारितोषिकांचा विजेता राहिलेला संघ अर्थात जय हनुमान 11 कुसूर ठरतो या संपूर्ण स्पर्धेचा तृतीय क्रमांकाचा विजेता. एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात साहस शिरंबे. चला टाळ्या वाजल्या पाहिजेत कुसूर संघासाठी. या कुसूर संघ अगदी सन्मानाने या मंचावरती आपल्या तृतीय क्रमांकाचं पारितोषिक. सर्व ग्रामस्थ आपण सगळ्यांनी हात लावायचा तृतीय क्रमांकासाठी आणि आकर्षक ट्रॉफी आणि 10,000 रुपयांचा कॅश या ठिकाणी कुसूर संघाला देण्यात येतोय तिकडची. हा येस. चला टाळ्या वाजवत कुसूर 11 संघासाठी. सुरुवात चांगली झालेली आहे या संपूर्ण हंगामाला. 2 मॅच मध्ये अगदी डॉमिनेट केलं परंतु सेमीफायनल मध्ये समर्थ 11 बुरबुशी या संघाकडून पराभूत झाले परंतु पुन्हा एकदा तृतीय क्रमांकाच्या लढतीमध्ये विजयी झाले. थँक्यू. जाऊया द्वितीय पारितोषिक अर्थात रुपये 15,000 रोख व आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय. पूर्ण स्पर्धेमध्ये एक हाती वर्चस्व संघानं गाजवलं परंतु अंतिम सामन्यात निलेश पाटील यांच्या फलंदाजी समोर अगदी गुडघे टेकले असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाही. परंतु यावर्षी नवीन नाव, नवीन सुरुवात, नवीन संघ जुनाच, थोडासा चेंजेस आणि धुमधडाक्यात सुरुवात झाली. अंतिम सामना जरा पराभूत झाले असले तरी या हंगामामध्ये आम्ही देखील सज्ज आहोत असे सांगताना गेल्या वर्षीचा 2 नंबरचा राहिलेला संघ संपूर्ण हंगामामध्ये यावर्षी सुरुवात एकदम झकासमध्ये जबरदस्त झालेली आहे आणि समर्थ 11 बुरबुशी हा संघ ठरतोय. द्वितीय पारितोषिक अर्थात 15,000 रोख व आकर्षक ब्रँडेड चषक. या चला समर्थ 11 बुरबुशी पटपट या. सर्व ग्रामस्थ पुन्हा एकदा आपल्या शुभ असते. या चला मुलं कोण देणार ट्रॉफी. या चला 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 या सगळे या. समर्थ 11 बुरबुशी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक. रोलेकर साहेब आपण देखील या. संघाचे सर्व तुम्ही हात लावा. संघाचे सर्व वैभवराव देवळे यांच्या मार्गदर्शनाखाली एकदा टाळ्या वाजल्या तर बरं होईल मित्रांनो. त्यानंतर आपण जातोय मालिकावीर अर्थात मॅन ऑफ द सिरीज. एक ब्रँडेड होम थिएटर फिलिप्सचा आणि तो पुरस्कृत केला गेलेला आहे. कैलासवासी विकास महिपती जगदाळे फौजी यांच्या स्मरणार्थ मालिकावीराचा किताब देण्यात येतोय. 2-3 नाव पुन्हा एकदा रेसमध्ये होती जिकडे कॅल्क्युलेशन अंतिम जाऊन पोहोचलं. 68 रन 3 विकेट, 68 रन 0 विकेट, 63 रन 4 विकेट आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या फलंदाजांना 63 धावा आणि 4 विकेट अशी बहारदार कामगिरी केली आणि एखादी आपल्या संघाला अंतिम सामन्यापर्यंत घेऊन गेले. थोडासा हार्ड लक म्हणता येईल परंतु जबरदस्त सुरुवात. पुन्हा एकदा दणक्यात सुरुवात. समर्थ 11 संघाचा हुकमी एक्का स्वप्नील देवळे ठरतो या संपूर्ण स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज अर्थात मालिकावीर. प्रवीण बोराटे साहेब यांचे शुभ हस्ते आणि कांबळे साहेब यांच्या शुभ हस्ते आकर्षक ब्रँडेड होम थिएटर आणि आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी स्वप्नील यांना देण्यात येते. या स्पर्धेचा मालिकावीर अर्थात मॅन ऑफ द सिरीज 63 धावा. कॅल्क्युलेशन नीट करू ऐकून घ्या. 63 धावा आणि तब्बल 4 विकेट. राजू कंक 68 धावा आणि 3 विकेट. निलेश पाटील यांच्या खात्यामध्ये देखील 68 धावा होत्या परंतु विकेट नव्हती आणि या संपूर्ण स्पर्धेचा मालिकावीर ठरतोय स्वप्नील देवळे. एकदा टाळ्या वाजवा स्वप्नीलसाठी. अप्रतिम कामगिरी आणि जास्त वेळ न घेता या संपूर्ण हंगामामधील पहिली स्पर्धा संघ पहिल्यांदा सहभागी झाला. जेसीसी स्पोर्ट शिरवडे अगदी गावावरून येऊन अप्रतिम दर्जेदार नियोजन केलं आणि संपूर्ण स्पर्धा अतिशय दर्जेदाररित्या जबरदस्त पार पडली. सर्व खेळाडूंचं सहकार्य लाभलं. साहस शिरंबे संघ जो संघ अगदी पूर्ण जोशामध्ये या संपूर्ण स्पर्धेमध्ये उतरला. ग्रुप स्टेजच्या मॅचेस अगदी वनसाड या संघानं जिंकल्या आणि आपल्या दबदबा निर्माण केला होता. सेमीफायनल मध्ये देखील तोच दबदबा या संघाचा राहिला. अंतिम सामन्यामध्ये देखील एक काटेकी टक्कर. 2 चेंडू 12 धावांची आवश्यकता असताना निलेश पाटील यांच्या बॅटमधून आलेले 2 अप्रतिम दर्जेदार षटकार आणि जेसीची चषक 2025 पर्व क्रमांक पहिले 25,000 रोख रुपये या संघाने नाव कोरलेलं आहे. संघ आहे शिवप्रेमी स्पोर्ट्स. साहस शिरंबे संघ ठरतो या संपूर्ण स्पर्धेचा विजेता अर्थात
25,000 रोख आणि अप्रतिम ब्रँडेड चषक या ठिकाणी देण्यात येतो. सर्व ग्रामस्थ मंडळ शिरवडे यांच्या वतीनं जबरदस्त आक्रमक आणि तेवढीच ताकदीची सुरुवात या हंगामाला झालेली आहे. 600 रुपये स्पोर्टनं जसं सांगितलेलं आहे, आम्ही सज्ज आहोत येणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी. संपूर्ण ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीनं 25,000 रुपयांचं रोख पारितोषिक. चला एकदा टाळ्या वाजवूयात मित्रांनो. 600 रुपये संघासाठी देखील अप्रतिम नियोजन, अप्रतिम आयोजन आणि तेवढी चांगली कामगिरी या ठिकाणी 600 रुपये संघाची राहिली. शुभम पाटील, निलेश पाटील आज या संघासाठी एक महत्वपूर्ण खेळाडू म्हणून आणि जे नेहमीच आपल्या संघाच्या अडचणीमध्ये धावून येतात. बंटीची अप्रतिम गोलंदाजी, सेमीफायनल फायनल लीगच्या मॅचमध्ये बंटीची अप्रतिम गोलंदाजी, शुभमची चांगली बॅटिंग, निलेश पाटील यांची मिळालेली साथ, बाबू पलवानचे 2 षटकार कोण विसरेल. आणि या सांघिक कामगिरीच्या बराबर या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे ते निलेश साहेब. तर तो 600 रुपये संघ एकदा 2 मिनिटं फक्त. राजू कंकी समोर जरा. आपण पहिल्यांदा या संघाला संधी दिली. जेसीसी स्पोर्ट शिरोडे या संघाला गावावरून येऊन एक चांगली स्पर्धा आपल्या भेटीला घेऊन आले. कोणताही गालबोट लागला नाही, त्याबद्दल संपूर्ण खेळाडू